नमस्कार. बाळाला बाळगुटी पाजणं योग्य आहे का, यावर विज्ञान आणि आयुर्वेद काय म्हणतं? कारण डॉक्टर्स तर मोस्टली आपल्याला बाळाला बाळगुटी पाजू नका असाच सल्ला देतात, पण आयुर्वेदामध्ये तर सांगितले की बाळाला बाळगुटी ही रोज द्यायला हवी. मग आईला असा प्रश्न पडतो की आता आपण करायचं काय? नेमकं ऐकायचं कुणाचं? डॉक्टरांचं ऐकायचं की आयुर्वेदाचं ऐकायचं? ही सगळी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाळगुटी ही काय असते आणि बाळगुटी दिल्याने काय होते हे आपण आपल्या आधीच्या 2 व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की ही एक वनौषधी असते की जे आपण दगडी सहाणेवर उगाळून आईच्या दुधात किंवा पाण्यात त्यांना उगाळून आपण बाळाला देत असतो की जेणेकरून बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी आणि त्याला दात येताना जो होणारा त्रास आहे तो कमी व्हावा. अतिसार, बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या ज्या पण काही समस्या आहेत, गॅसेस होणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींपासून बाळाचा संरक्षण होते आणि त्याचे आरोग्य हे चांगले राहते. प्रश्न पहिला की बाळाला बाळगुटी ही रोज द्यावी का? तर हो, बाळाला बाळगुटी ही रोज देणं फार श्रेयस्कर असते. बाळगुटीत असणाऱ्या वनौषधी आणि सुकामेवा बाळाच्या एकंदर विकासावर खूप मोठा आणि चांगला बदल घडवून आणतात. हा बदल एका दिवसात दिसून येणारा नसेल तरी नियमितपणे बाळगुटी देणाऱ्या बाळांमध्ये हा बदल खूप लवकर दिसून येतो. त्यामुळे बाळाला रोज बाळगुटी देणं हे फारच चांगले. बाळाला बाळगुटी देण्याची योग्य वेळ कोणती? बाळगुटी हा बाळाला पचण्यास थोडासा जड पदार्थ असतो, त्यामुळे बाळगुटी पिल्यानंतर बाळाची व्यवस्थित हालचाल होईल, बाळ व्यवस्थित खेळेल अशी वेळ बाळासाठी बाळगुटी देण्यासाठी तुम्ही निवडा. बाळाला बाळगुटी सहज पचन होईल. बाळगुटी घेतल्यानंतर बाळ जर लगेच झोपी गेले तर त्यामुळे बाळाला अपचन, उलटी, सुस्ती येऊ शकते. त्यामुळे बाळ ज्यावेळी खेळेल त्यावेळी बाळाला तुम्ही बाळगुटी द्या. आम्ही आमच्या बाळाला सकाळी अंघोळीनंतर त्याची झोप झाल्यानंतर सकाळी 10 ते 11च्या दरम्यान साधारणतः त्याला गुटी देतो. त्यानंतर तो खेळतो आणि परत साधारण 2-3च्या दरम्यान झोपतो. या मधल्या वेळेत त्याची हालचाल होते, खेळणे होते, त्यामुळे बाळाला गुटी ही सहजपणे पचते आणि मानते पण. बाळाला गुटी देण्यासाठी बाळाचं योग्य वय काय? बाळाची उत्तम शारीरिक बौद्धिक वाढ होण्यासाठी बाळगुटी ही खूप उपयुक्त असते. तसेच योग्य वजन वाढण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, लहान मोठ्या आजारांवर औषध म्हणून गुटी ही खूप फायदेशीर असते. बाळ 1 महिन्याचे झाल्यापासून बाळ 18 महिने पूर्ण होईपर्यंत बाळाला नियमितपणे दिवसातून एकदा ठराविक वेळी आपण गुटी द्यायला हवी. बाळगुटी उगाळताना स्वच्छतेची विशेष काळजी घेणे फार गरजेचे असते. स्वच्छ धुतलेले हात, सहान, भांडी आणि स्वच्छ सुकामेवा आणि वनौषधी. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण रोज बाळगुटी बाळासाठी बनवतो तेव्हा ते आपण वनौषधी ह्या ओल्या करत असतो आणि त्या जर आपण व्यवस्थित खळखळीत उन्हामध्ये नाही वाळवल्या आणि तशाच ठेवल्या तर त्यांना बुरशी येऊ शकते आणि ह्या बुरशीमुळे बाळाला इन्फेक्शन होईल किंवा त्याला काही जंतुसंसर्ग होईल आणि बाळ आजारी पडेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे बाळासाठी गुटी ही फक्त आईच्या दुधामध्येच उगाळावी. कारण आईचे दूध हे बाळास विनासास पचते, शिवाय ते अगदी ताजे आणि जंतुविरहित असते. आणि जर काही कारणामुळे बाळाला जर आईचे दूध नसेल तर गुटी उगाळण्यासाठी तुम्ही सुवर्णजल वापरू शकतात. सुवर्णजल कसं बनवावं याचाही मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकला आहे, तो तुम्ही नक्की बघा. बाळाला आईचे दूध नाही म्हणून गुटी उगाळण्यासाठी गाईचे किंवा म्हशीचे दूध वापरणे योग्य नाही. कारण असे दूध बाळाला पचण्यासाठी जड असते. जर एकदम लहान तान्हं बाळ असेल तर त्याला तुम्ही गाई आणि म्हशीच्या दुधामध्ये गुटी उगाळू नका देऊ, कारण त्यातून बाळाला काही इन्फेक्शन होऊ शकतं आणि बाळाला पोटाची गॅसेसची समस्या वाढू शकतात. तर जसं की सुरुवातीला मी तुम्हाला बोलली की डॉक्टर्स हे बाळाला बाळगुटी न देण्याचा सल्ला देतात. तर का डॉक्टर्स असं बोलतात? तर याचं कारण हे असं की WHO म्हणण्यानुसार नवजात बालकाला जन्माच्या 6 महिन्यापर्यंत फक्त आणि फक्त आईचे दूध किंवा जर फॉर्म्युला मिल्कवर असेल तर फॉर्म्युला मिल्क याशिवाय काहीही देऊ नये असं सांगितलं. कारण हा जो काळ असतो तो बाळाच्या शरीरासाठी अतिशय नाजूक असतो. या काळात बाळाला सर्वात जास्त आपल्या आईच्या दुधाची गरज असते. त्यामुळे डॉक्टरसुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार बाळगुटी न पाजण्याचा सल्ला देतात. याचं आणखीन एक कारण असं की बाजारात जी बाळगुटी मिळते, म्हणजे रेडीमेड बाळगुटी मिळते, त्यामध्ये प्रिझर्वेटिव्स ॲड केलेले असतात, जे बाळासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असते. तर एकूण पाहता म्हणजे बाळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे सगळेजण जे काही आहेत बाळाला बाळगुटी न पाजण्याचा सल्ला देतात. पण आयुर्वेदामध्ये याच्या अपोजिट आहे. जर तुम्ही आयुर्वेदानुसार गेले, घरच्या घरी व्यवस्थित काळजी घेतली, बाळाला तुम्ही म्हणजे वनौषधी जी काय आहे ती आणून स्वतः जर घरी बनवून बाळाला गुटी तुम्ही दिली, नियमितपणे स्वच्छता पाळली तर याचा बाळाला
अपाय न होता खूप सारा फायदा होणार आहे. तर तुम्ही बाळाला बाळगुटी द्या, स्वतः घरी बनवलेली, घरी उगाळलेली आणि स्वच्छ हाताने स्वच्छता पाळून बाळाला तुम्ही व्यवस्थितपणे जर काळजी घेऊन बाळाला देत असाल तर याने बाळाला खूप सारे फायदे होणारच आहेत. त्यामुळे बाळाला बाळगुटी द्या आणि स्वतः घरी बनवलेली द्या. तर ॲक्च्युली खरं तर बाळाला पण बाळगुटी देणं हे सुरुवातीला खूप चांगलं वाटतं आपल्याला, म्हणजे कारण आईला फक्त बाळाचीच नसते काळजी घ्यायची, तिला स्वतःची काळजी घ्यायची असते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपण खूप आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी करतोही, पण जसं जसं वेळ जातो तसं कंटाळा येतो की रोज गुटी उगाळा, ते रोज सगळं काळजी घ्या, स्वच्छता ठेवा, म्हणजे त्या सगळ्या गोष्टींची त्याला वेळही लागतो. गुटी उगाळणं काही सोपं पण नाही की 2 मिनिटात उगाळलं आणि झालं, असं पण नाही होत. त्याला जरा वेळही लागतो आणि तेवढा वेळ आपल्याला द्यावाही लागतो. पण आपल्याला फक्त बेबीच नाही आहे, आईलाही तिचीही स्वतःची काळजी घ्यायची आहे, तिलाही स्वतःला वेळ द्यायचा आहे, कारण तीही त्या सगळ्या गोष्टींमधून रिकवर होत असते डिलिव्हरीनंतरच्या फेजमधून. तर थोडासा त्रास होईल, पण हा त्रास नंतर आपल्याला खूप फायदा देणारा आहे, कारण नंतर मग बाळ सारखे आजारी पडत नाहीत. बाळाची इम्युनिटीही लहानपणापासूनच स्ट्रॉंग होते, त्याची बौद्धिक क्षमताही वाढते. जर तुम्ही त्याच्यामध्ये जर सुवर्ण ॲड करून देत असाल, त्याचाही मी व्हिडिओ टाकला आहे. तर याच्याने बाळाला खूप सारा फायदा होणार आहे. आता थोडासा त्रास होतो आपल्याला, पण याचे सगळे फायदे पुढे जाऊन आपल्या बाळाला पण होणार आहेत. त्यामुळे आपण आता थोडासा त्रास सहन करू शकतोच आणि बाळाला रोजच्या रोज गुटी देऊ शकतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा.